ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते सायलीला तन्वीच्या लहानपणीच्या जुन्या गोष्टी दाखवल्या जात असतात, तेव्हा तिला आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून सायलीला त्रास व्हायला लागतो. तेव्हा इथे अर्जुनला कळतं की सायलीला तिच्या गोष्टी दाखवल्या तिला त्रास होत नाही, पण तिला तन्वीच्या गोष्टी जुन्या दाखवल्या तर तिला त्रास होतो. त्यानंतर अर्जुन तो फॅमिली फोटो घेऊन जाऊन रविराजांकडे घेऊन जातो आणि रविराजांना सांगतो की काहीतरी गडबड आहे. हा फोटो पाहून सायलीला खूप त्रास होतोय. पण हे सगळं बोलणं तिथे उभं राहून नागराज ऐकत असतो. त्यानंतर नागराज जाऊन सुमनला भेटतो आणि बोलतो की तुला पाहिलंस की नाही, प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्र नाही आहे. आणि नागराज बोलतो तू पाहिलंस ते, मला माझ्या डोळ्यावर विश्वास नव्हता, पण मी ते तुळशीपत्र सायलीच्या पायावर पाहिलं आणि माझ्या डोळ्यावर मला विश्वास पटत नव्हता. तेव्हा नागराज सुमनला सांगतो की ते तुळशीपत्र जाऊन तू सायलीच्या पायावर नीट जाऊन बघ, कारण की मला माझ्या डोळ्यावर विश्वास पटत नाही आणि ती जी काय गडबड आहे ती 100% शोधू शकतेस. तेव्हा सुमन विचार करते या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर मला त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर सुमन तयार होते ते तुळशीपत्र पाहायला. पण त्यानंतर नागराजला कळतं की सुमन ही गोष्ट शोधायला खूप उशीर लावते. त्यानंतर नागराज जाऊन रविराजांना भेटतो आणि तो बोलतो की सुमनला कळलं की सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि ते तेव्हा रविराजांना त्या वाक्य आठवते जे अर्जुन बोललेला होता, सायलीला तन्वीच्या जुन्या गोष्टी आठवल्या तर तिला त्रास होतो. त्यानंतर रविराज विचार करतात मला काहीतरी क्लू मिळाला तर मला गोष्टी कळतील. त्यानंतर रविराज सायलीला भेटतात आणि सायलीला विचारतात. तेव्हा रविराज सायलीला विचारतात जेव्हा अर्जुनचा बर्थडे असतात तेव्हा तुला खूप त्रास होतो. सायली बोलते की हो, त्या दिवशी मी मधुबाऊंच्या आश्रमात आली होती, त्याच दिवशी तो दिवस होता आणि त्यामुळे मला वाटतं की त्यामुळेच मला त्रास होतो. तेव्हा रविराज सायलीला विचारतात की तू आश्रमात कुठल्या दिवशी आली, तेव्हा सायली बोलते 20 डिसेंबर 2005. हे ऐकल्यानंतर रविराज विचार करतात की या दिवशी तर आमच्या गाडीचा अपघात झाला होता आणि रविराजांना चांगला धक्का बसतो. रविराज बोलायला लागतात की तन्वी आश्रमात केव्हा आली. तेव्हा इथे सायली सांगायला लागते की या आश्रमात आल्यानंतरही खूप दिवसानंतरही तन्वी आश्रमात आली होती. तेव्हा ते रविराज विचारायला लागतात की तू आश्रमात तिच्या पायाखाली ती तुळशीपत्राची फूल पाहिली का. तेव्हा इथे सायली बोलायला लागते नाही. हे ऐकून अजूनच रविराजांना धक्का बसतो. तेव्हा रविराज बोलतात तुझ्या पायाखाली तुळशीपत्राची फूल आहे का. तेव्हा इथे सायली बोलते हो. हे सगळं ऐकून रविराजांना काय कळत नाही की ते सत्य खरं आहे की मी हे ऐकतो ते सत्य खरं आहे. त्यानंतर रविराजचा उजवा पाय पाहतात, पण ते उजव्या पायावर तुळशीपत्र नसतं. त्यानंतर सायली तिचा डावा पाय दाखवते आणि तेव्हा ती समजते की तिच्या पायाखाली जन्म होणार आहे आणि ते पण तुळशीपत्राची. त्यानंतर रविराज ठरवतात की आपण दुधाचं दूध पाण्याचं पाणी वेगळं करून पाहिलं पाहिजे. त्यानंतर ते बबलीच्या आई वडिलांची भेट ते आपल्याबरोबर अर्जुनला घेऊन जातात आणि तो बबलीचा जुना फोटो घेतात आणि ते अर्जुनला सांगतात की सुमनने पण पाहिलंय की प्रियाच्या पायाखाली जन्मकुल नाही आहे आणि सायलीच्या पायाखालची तुळशीपत्राची फूल मी आता पाहिलेली आहे. यासाठी आपल्याला आता बबलीच्या आई वडिलांना भेटायच्या आणि तिच्या वडिलांना भेटल्यानंतर आपल्याला सत्य काय ते कळेल. आणि चला आता आपण तिच्या आई वडिलांना भेटायला जाऊ. त्यानंतर अर्जुन रविराज प्रियाच्या आई वडिलांकडे येतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. आणि रविराज सांगायला लागतं की तुमची मुलगी जर घरातून निघून गेली तर तिचा शोध घ्यायला तुम्ही गेलात नाही का. तर तिचे आई वडील पप्पा करायला लागतात. आणि रविराज बोलतात तिला तुम्ही विकलत का. तेव्हा तिचे आई वडील बोलतात नाही तुमचा गैरसमज होतो. आणि रविराज बोलतात तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही तुमच्या मुलीला विकलंय. तेव्हा ते बोलायला लागतात की काय करणार, आमच्या डोक्यावर 5-5 मुलांचं ओझं होतं आणि ही मुलगी फसवी चोरटी होती. तेव्हा रविराज त्यांना सांगायला लागतात की तुम्हाला जर पोलिसात जायचं नसेल तर माझं नीट ऐका आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. आणि रविराज सांगतात की तुमच्या मुलीच्या पायाखाली तुळशीपत्राची फूल होती का. तेव्हा ते बोलतात नाही तुमच्या मुलीच्या पायाखाली तुळशीपत्राची फूल नव्हती. रविराज सांगतात की तुम्हाला माझं काम करायचं आहे, मला DNA टेस्ट करायची आणि मला तुमचे सॅम्पल हवे आहेत. तुम्ही जे काय बोलले कोणाला कळता कामा नये. तेव्हा ती बाई बोलते तुम्ही आम्हाला पोलिसाच्या ताब्यात देऊ नका आणि याचे बदले तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आणि दुसऱ्या दिवशी प्रियाच्या आई वडिलांचे DNA टेस्ट घेतली जाते. त्याच्यानंतर तिचे सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये पाठवले जातात. दुसऱ्या दिवशी DNA टेस्टची रिपोर्ट आलेली आहे आणि त्या दोघांची मुलगी सायली नसून प्रिया ही आहे हे कळलेलं आहे. आणि रविराज सांगायला लागतात की मला तर तिसरी टेस्ट करायची नाही, कारण की सायलीच माझी मुलगी आहे. आणि आता मी सावंत पोलिसांना बोलवलेलं आहे आणि ते आता लगेच येतील. आणि त्याच टायमाला प्रिया ही पोलिसांना घाबरते आणि ती बाबा असं नाटक करायला लागते. काय तेव्हा रविराज ठरवतात की आता हिच्या कोणत्याही फुला टाकायला आता आपण तोंड द्यायचं नाही. आणि आता प्रियावर उलटी पडली आहे आणि आता तिची रवानगी जेलमध्ये झालेली आहे. आणि रविराज सांगायला लागतात की पोलीस
तिला आता जेलमध्ये कायमचं ठेवा, कारण की हिने माझ्या मुलीची ओळख लपवून ठेवलेली होती. आणि आता प्रियाची रावणगी जेलमध्ये झाल्यानंतर आता रविराज सायलीकडे आलेले आहेत. आणि त्याच टायमाला रविराज सायलीला जवळ घेतात आणि बोलतात, तू माझी मुलगी आहेस आणि तुझ्या पायाखालची जन्मभूमी ही खरी आहे आणि तुझी तुळशीपत्राची भूमी ही खरी आहे आणि तुझी सायलीचा. पण त्या सायलीला कळत नाही काय चाललं आहे. सायली बोलते हे काय सांगताय, तेव्हा ते रविराज बोलतात प्रियाने तुझी ओळख लपून ठेवली होती. आणि रविराज सांगायला लागतात की मी तिला जेलमध्ये टाकलेलं आहे आणि तू माझी खरी मुलगी आहेस आणि तिची ओळख आता मला तुझी ओळख मला आता खरी पाहिलेली आहे. आणि रविराज सायलीला बोलतात की बाळा आता कोणाला घाबरायची गरज नाही, कारण की तूच माझी मुलगी आहेस. आणि आता सायलीला कळत नाही की माझे बाबा माझ्यासमोर उभे आहेत आणि तिला पुन्हा एकदा चक्कर यायला लागते आणि तिला जुन्या काय काय गोष्टी आठवत तेव्हा तिला चक्कर यायला लागते. पण त्या टायमाला चक्कर येऊन न पडता ती जोमाने उठते आणि कल्पना सांगायला, आज तुला तुझ्या नव्या दिवसाची ही खरी सुरुवात आहे.